यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला भीषण आग लागलेली आहे। डोंगरावरील हिरवीगार झाडं आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत। पांडवलेणी डोंगरावर ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसर आहे आणि त्या ठिकाणी आग लागल्याचं दिसतंय। दरम्यान हिरव्यागार झाडीमध्ये ही आग धडकतीये असं चित्र आपल्या समोर आलेलं आहे। तर पांडवलेणी डोंगर परिसरामध्ये असलेल्या जंगलात भीषण आग लागली आहे। पांडवलेणी डोंगर परिसरात असलेल्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी आणि निसर्ग संपदा सुद्धा आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? जंगलामध्ये भीषण अशी आग, धूर आपल्याला दिसतोय, सध्या काय स्थिती आहे? नाशिकच्या पांडवलेणी परिसरामध्ये असलेल्या डोंगराला ही आग लागलेली आहे। काही वेळापूर्वी ही आग लागल्याचं तिथल्या स्थानिक नागरिकांनी काही व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे आणि काही अधिकाऱ्यांशी देखील बोलल्याप्रमाणे या डोंगराचा जो मागचा भाग आहे, ज्या बाजूला पोद्दार स्कूल आहे त्या भागामध्ये ही आग जी आहे ती लागलेली आहे आणि याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग संपदा आहे। जर आपण बघितलं तर मोर असतील, लांडूर असतील, रानडुक्कर असतील किंवा बिबटे असतील यांचं देखील वास्तव्य या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या सगळ्या निसर्ग संपदेला या आगीमुळे एक धोका निर्माण झालेला आहे। काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते ही आग विझवण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना होत आहे। मात्र हा संपूर्ण परिसर हिरवागार डोंगर म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी वॉकिंगसाठी मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी देखील नागरिक सकाळच्या सुमारास जात असतात आणि हा सगळा परिसर जो आहे तो डोंगरांनी झाडांनी व्यापलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने एका हिरव्यागार डोंगराला ही आग लागल्यामुळे ही आग विझवण्याचं एक मोठं आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांच्या समोर असणार आहे। पोलीस देखील घटनास्थळी आता रवाना झालेला आहे। नेमकी ही आग किती तासामध्ये आटोक्यात येतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दृश्य जे आहे ती अतिशय भीषण आहे। निश्चितच लक्ष्मण, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।